नमस्कार, मी प्रियाज किचन फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. किती छान दिसते पहा ही बिर्याणी. तोंडाला पाणी सुटलं ना. तर इथे बिर्याणी हा असा पदार्थ आहे की जो लहानांना आणि मोठ्यांना सर्वांनाच खूप आवडतो. तर आज आपण इथे अर्धा किलो चिकन बिर्याणी अगदी आपल्या घरातल्या असणाऱ्या साहित्यापासून हॉटेलसारखी दम बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी अर्धा किलो तांदूळ, बासमती तांदूळ घेतलाय आणि हे अर्धा किलो चिकन घेतलंय. आता हे तांदूळ मी स्वच्छ 3 पाण्याने धुवून थोडं अर्धा तास याला भिजवून ठेवणार आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, मी एक मोठं पातेलं घेतलंय, त्यात मी 4 तांबे पाणी ठेवलंय आणि हे आपण उकळायला ठेवलंय. आता हे आपण भातासाठीच मी तुम्हाला मसाले दाखवतेय. लवंग घेतले आहेत थोड्या, मोठी विलायची आहे, छोटासा तुकडा दालचिनीचा घेतलाय, लवंग आहेत पहा 10-15, तमालपत्र आहेत, शहाजिरे आणि हिरवी विलायची आहे 2-3, आणि इथे पुदिना आणि कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आहे. तर इथे पहा पाणी उकळलं होतं, मी त्यात हे मसाले टाकलेत. आता इथे मी मीठ टाकून घेते पाण्यामध्ये. 1-1.5 चम्मच मी मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घातली, एकदम थोडीशी, खूप नाही घातलेली, कारण आपल्या तांदळाला खूप छान नॅचरल कलर येतो. आपण आर्टिफिशियल कलर कुठलेही वापरणार नाही आहेत आपल्या बिर्याणीमध्ये. तर इथे पहा मी तांदूळ टाकून घेतले आहेत, अर्धा तास छान भिजून झालेत. आता याला हलवून घेते एकदाच फक्त. आणि आपल्याला तांदूळ खूप शिजवायचा नाहीये, आपण 80% तांदूळ शिजून घेणार आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, तांदूळ आपला छान मोकळा आणि लांब दिसतोय आणि कलर पण किती छान आलाय पहा. खूप डार्क पण नाहीये आणि खूप लाईट पण नाही, खूप छान कलर आलाय. तर इथे पहा मी भात आपला काढून घेतलाय सगळा. आणि आता हे कांदे घेतलेत पहा, मी एक 8 कांदे आहेत मीडियम साईजचे. तर हे असा कांदा जर कापायचा असेल तर खूप वेळ लागतो. तर मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगते. इथे पाहू शकता तुम्ही, आपण जे बटाट्याचे चिप्स करतो त्या किसनीने मी हे कांदे अर्धे कट करून त्याने कापून घेते आणि एकदम पातळ कांदे कापले जातात, त्यामुळे तळायला खूप वेळ पण नाही लागत आणि कांदे पण खूप पटकन कापले जातात. तर इथे मी कढईमध्ये तेल टाकले आणि आपल्याला हे कांदा तळून घ्यायचा आहे. आणि काय होतं, कांदा पातळ कापल्या गेल्यामुळे खूप वेळ लागत नाही, खूप पटकन आपला कांदा लाल होतो. तर इथे पाहू शकता कांदा आपला छान लाल झालेला आहे. आता मी हे काढून घेते. आता इथे मी हे चिकनसाठी मसाल्यासाठी हे घेतलेलं आहे. इथे पाहू शकता लसूण आहे खूप सारा, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आपण यात हा आल्याचा तुकडा टाकतोय. तर हे आपल्याला सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय. आणि कोथिंबीर आणि पुदिना मी धुवून घेतले. तर इथे पाहू शकता आपला कांदा किती छान मोकळा झालाय आणि छान कलर आलाय लाल त्याला. आता हे आपण जे वाटण केलं होतं ते मी चिकन मध्ये टाकून घेतेय. याने काय होतं, टेस्ट खूप छान येते बिर्याणीला. लसूण आणि आलं भरपूर घालायचं यात. आता हे छान मिक्स करून घेऊया आपण. तर इथे पाहू शकता तुम्ही, हे अर्धा किलोचं पाऊच आहे दह्याचं, त्यातलं मी निम्म घातलंय, म्हणजे पावशेर दही आपल्याला अर्धा किलो चिकन साठी लागतं. तुमच्याकडे घरातलं असेल तर तुम्ही ते वापरू शकता. आता इथे मी मीठ घालते. आपण भातात पण मीठ घातलं होतं, त्यामुळे त्याप्रमाणेच घालायचं. मी इथे 1.5 चम्मच मीठ घातलंय. आणि हा बिर्याणी मसाला आहे 2 चम्मच, कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता. आणि इथे मी गरम मसाला घेतलाय पहा 1 चम्मच. आणि हे घरगुती लाल तिखट आहे थोडंसं कलरचं, 1.5 चम्मच मी घातलेलं आहे. बाकी आपल्याला जास्त मसाले कुठलेही घालायचे नाही. खूप छान होती ही बिर्याणी, तुम्ही पाहू शकता. आणि आपण हिरवी मिरची घातली, त्यामुळे मी तिखटवाला लाल तिखट घातलेलं नाहीये. आणि आपण हा कांदा जो तळून ठेवला होता तो मी बऱ्यापैकी यात घातलेला आहे, म्हणजे निम्म्याच्या वर यात घातलाय आणि थोडासा मी वरून टाकण्यासाठी ठेवलेला आहे बाजूला. आणि हे छान मिक्स करून आपल्याला एक 10 मिनिटं रेस्ट द्यायची आहे. आता इथे पाहू शकता एक 10 मिनिटं झाली आहेत. आता मी कांदा जो आपण कढईत तळला होता त्याच कढईतलं थोडंसं तेल काढून घेतलंय आणि त्यातच हे चिकन टाकतीये. हे आपल्याला छान शिजेपर्यंत परतून घ्यायचंय. आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पाहू शकता तुम्ही, मी गॅस मीडियम गॅसवर झाकण न ठेवताच याला थोडं 10 मिनिटं परतून घेतलेलं आहे. आणि नंतर 10 मिनिटानंतर आपल्याला याला झाकण ठेवून एक 15 मिनिटं बारीक गॅसवर वाफवून घ्यायचंय. तर इथे पाहू शकता तुम्ही, कलर पण किती छान आला या ग्रेव्हीला. आणि तुम्हाला वाटत असेल तेल खूप आहे, पण आपण भातामध्ये वगैरे कशातच दुसरं तेल वापरलेलं नाहीये, त्यामुळे हे डिवाइड होणार आहे. बिर्याणी खाताना हे तुम्हाला बिलकुल तेल जाणवणार नाहीये. आता यातले मी हे शिजलंय चिकन पहा आपलं चांगलं. मी निम्मे भाजी काढून घेते यातली बिर्याणीची.
आता मी या कढईच्या खाली तवा ठेवलाय पहा एक जाड, आणि त्याच्यावर ही कढई ठेवली आहे कारण आता आपल्याला बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे. तर आपले तांदूळ 80% शिजलेले आहेत, त्यामुळे थोडं एक आपल्याला वाफवून घ्यायचे याला छान. चिकन तर आपलं ऑलमोस्ट शिजलेलंच आहे. आता इथे मी तांदूळ पसरून घेतला पहा निम्मा, त्याच्यावर कोथिंबीर, पुदिना आणि आपण जो तळलेला कांदा होता तो घातलाय, आणि यातले आपण जी भाजी काढून ठेवली ती मी निम्मी याच्यात घालते पहा. खाली काय ठेवली होती आपण आणि वरून काय घातली आहे. तर सेम आपल्याला प्रोसेस अजून एकदा करायची आहे. इथे पाहू शकता जो निम्मा तांदूळ ठेवला होता मी तो मी परत घातलाय, आणि थोडीशी ग्रेव्ही राहिली होती ती मी वरून घातली आहे. याने काय होतं, आपले जो भात आहे तो खूप ड्राय लागत नाही, छान ओलसर होते बिर्याणी. आणि 1-2 चम्मच मी पाहू शकता हे मसाले, याच मी बाउलमध्ये पाणी टाकलं होतं, 2च चम्मच मी कढईने पाणी घातलंय. आणि वरून परत आपण इथे कांदा जो आपण तळून ठेवला होता तो, कोथिंबीर आणि पुदिना घालून घेणार आहोत वरील, आणि याला छान 15-20 मिनिटं आपण दम देणार आहोत. याला मध्ये बिलकुल हलवायचं नाही. आता इथे पाहू शकता 20 मिनिटांनी मी खोलतीये. तांदूळ पाहू शकता तुम्ही किती मोकळा झालाय आणि शिजला पण आहे पहा. तुम्हाला दाखवलंय मी बोटाने दाबून, आणि कलर पण किती छान आलाय. काय होतं, आपण जे बाहेरचे कलर वापरतो ना त्याची काही गॅरंटी नसते, मुलांच्या हेल्थसाठी किंवा आपल्याही हेल्थसाठी चांगलं नसतं. तर हे तुम्ही थोडीशी हळद टाकून पहा तांदळामध्ये, खूप छान टेस्ट पण येते आणि आपल्याला काही आरोग्यासाठी धोकाही नाहीये. तरी ते पाहू शकता आपली बिर्याणी तयार आहे. दह्यातला कांदा आहे आणि हे चिकन 65 आहे. तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.